वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरपर्यंत आपण डिसीजेस हा भाग बघत होतो. त्यापैकी इन्फेक्शियस डिसीजेस किंवा कॉन्टॅजियस डिसीजेस जे आहेत ते आपण पाहिले. म्हणजेच जे डिसीजेस इन्फेक्टेड पर्सनकडून हेल्दी पर्सनकडे स्प्रेड होत असतात, जसं रिंगवर्म, कॉमन कोल्ड, निमोनिया हे डिसीज आपण पाहिले. तर आज आपल्याला नॉन इन्फेक्शियस डिसीज दॅट इज कॅन्सर हा पाहायचा आहे. कॅन्सर इज अ कंडिशन ऑफ अनकंट्रोल्ड सेल डिव्हिजन. आपल्याला माहीत आहे की बॉडीची ग्रोथ होण्याकरता सेल्सचा हा नंबर वाढावा लागतो. मल्टीसेल्युलर बॉडी आहे आणि या सेल्सचा जर नंबर वाढला तर बॉडीची ग्रोथ होत असते. आणि हे जी सेल डिव्हिजन आहे हे एका कंट्रोल्ड मॅनरमध्ये चालत असते. आणि जेव्हा शरीराला सेल डिव्हिजनची आवश्यकता नाही तेव्हा शरीराच्या सेल्स या G0 फेजमध्ये जात असतात. क्विसंट फेज ज्याला असं म्हणतात. आणि मग गरजेनुसार जेव्हा सेल ग्रोथ, सेल डिव्हिजनची आवश्यकता आहे तेव्हा ह्या मॅच्युअर असणाऱ्या ज्या G1 फेजमधल्या ज्या सेल्स आहे या सेल डिव्हिजनमध्ये येऊन नंबर ऑफ सेल्स तयार करत असतात. परंतु जेव्हा G0 फेजमध्ये न जाता सेल ह्या कंटिन्युअसली डिव्हाइड होत राहतात, त्यांचं जे सेल डिव्हिजन आहे ह्यांच्यावरचा कंट्रोल सुटतो. अनकंट्रोल्ड सेल डिव्हिजन जेव्हा होत असते तेव्हा ती कंडिशन म्हणजे कॅन्सर. इट इज नॉन इन्फेक्शियस डिसीज. हा जो डिसीज आहे हा इन्फेक्टेड पर्सनकडून हेल्दी पर्सनला स्प्रेड होत नाही. इट इज ॲबनॉर्मल, अनकंट्रोल्ड and purposeless division of cell that leads to the formation of a mass of undifferentiated cells, that is tumor. मग नेमकं काय होतं आहे? इन कॅन्सर देअर इज ॲबनॉर्मल अँड अनकंट्रोल्ड. जसं आत्ता आपण पाहिलं की सेल डिव्हिजनचा कंट्रोल राहत नाही आणि पर्पजलेस, काहीही गरज नसताना जेव्हा ह्या नंबर ऑफ सेल्स डिव्हाइड होत राहतात तर ह्या डिव्हाइड झालेल्या सेल्स ह्या डिफरन्शिएट व्हायला पाहिजेत. त्यांचे जे काही पर्टिक्युलर कामं आहेत, फंक्शन आहेत, त्यानुसार त्या डिफरन्शिएट व्हायला पाहिजेत. परंतु तसं न होता त्यांचा एक मास तयार होतो अँड दॅट मास ऑफ अनडिफरन्शिएटेड सेल्स इज कॉल्ड ॲज ट्यूमर. देन ऑन्कोलॉजिस्ट, द फिजिशियन्स अँड रिसर्चर्स who specialize in the study, diagnosis, treatment and prevention of cancer are called as oncologist. मग जे फिजिशियन्स किंवा जे रिसर्चर किंवा जे डॉक्टर्स आहेत जे कॅन्सरवर स्पेशल स्टडी किंवा त्याचं डायग्नोसिस किंवा त्याची ट्रीटमेंट ठरवत असतात, दे आर कॉल्ड ॲज ऑन्कॉलॉजिस्ट. देअर आर 2 टाईप्स ऑफ ट्यूमर्स. मग हे जे तयार होणारे ट्यूमर्स आहेत ते 2 प्रकारचे आहेत. वन इज बेनाइन और नॉन मॅलिग्नंट ट्यूमर अँड सेकंड वन इज मॅलिग्नंट ट्यूमर और कॅन्सर. 2 प्रकार. पहिला बेनाइन और नॉन मॅलिग्नंट ट्यूमर अँड सेकंड वन इज मॅलिग्नंट ट्यूमर और विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॅन्सर. तर आता आपण एक एक पाहणार आहोत. पहिला आहे बेनाइन और नॉन मॅलिग्नंट ट्यूमर. इट ग्रोज स्लोली. जर आपण मॅलिग्नंट आणि नॉन मॅलिग्नंट यांचे जर कंपॅरिझन केलं तर नॉन मॅलिग्नंट ट्यूमर्स आहेत यांची ग्रोथ ही स्लो रेटने होत असते. इट अटेन्स क्वाईट अ लार्ज साईज. आकार ह्याचा मॅलिग्नंट ट्यूमरच्या तुलनेत मोठा असतो. इट रिमेन्स रेस्ट्रिक्टेड टू द साईट ऑफ इट्स ओरिजिन. तो ज्या ठिकाणी तयार झालेला आहे त्याच ठिकाणी, जनरली त्याच ठिकाणी तो राहतो. दॅट मीन्स दे आर लोकलाइज्ड अँड दे डू नॉट स्प्रेड टू अदर पार्ट्स ऑफ बॉडी. म्हणजेच ते इतर बॉडी पार्टमध्ये ते स्प्रेड होत नाही, ते लोकलाइज राहतात. एकाच ठिकाणी तो ट्यूमर हा वाढत राहतो. मोस्ट ऑफ बेनाइन ट्यूमर्स आर नॉट हार्मफुल. आता हे बेनाइन ट्यूमर्स जे आहेत हे जनरली हार्मफुल नसतात आणि सर्जिकली जर आपण त्यांना रिमूव्ह केलं तर ते कमीही होतात. बट सम ट्यूमर लाईक ब्रेन ट्यूमर इज हार्मफुल. परंतु ब्रेन ट्यूमरसारखे काही जे ट्यूमर आहेत ते हार्मफुल ठरू शकतात.
का? कारण ऑपरेटिव्ह करताना एकतर तो भाग डेलिकेट आहे किंवा नंबर 2 आपण आत्ताच पाहिलं की याचा आकार हा मोठा असतो आणि ब्रेन जो आहे हा जेव्हा क्रॅनियल कॅव्हिटीमध्ये बसवलेला आहे तर ह्या क्रॅनियल कॅव्हिटीमध्ये दुसरी ग्रोथ होण्यासाठी जागा नसते आणि त्याच्यामुळं दीज मे बी हार्मफुल. सम बेनाईन ट्यूमर बिकम मॅलिग्नंट. काही बेनाईन ट्यूमर हे नंतर मॅलिग्नंट ट्यूमरमध्ये कन्व्हर्ट होत असतात, जसं ॲडिनोमा अँड फायब्रॉईड. आता ॲडिनोमा हा जो आहे हा ग्लँडुलार सेल, ग्लँड जे आहेत त्यांच्यामध्ये होणारा बेनाईन ट्यूमर आहे. तर फायब्रॉईड जो आहे हा युटेराईन मायोमा म्हणजे युटेरसमधल्या ज्या मसल्स आहेत त्यांच्यामध्ये होणारा हा बेनाईन ट्यूमर म्हणजे फायब्रॉईड होय. आणि कधीकधी हे ॲडिनोमा किंवा फायब्रॉईड हे मॅलिग्नंट ट्यूमरमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतात. बघा इथं फिगर दिलेली आहे बाजूला, बेनाईन ट्यूमर आणि मॅलिग्नंट ट्यूमर. तर बेनाईन ट्यूमर जे आहेत हे कॅप्सुलेटेड आहेत. कनेक्टिव्ह टिश्यूची एक कॅप्सूल त्या सेल्स भोवती आहे आणि आतल्या ज्या सेल्स आहेत या ॲबनॉर्मली डिव्हाइड होत चालल्यात आणि त्यामुळे त्याचा एक अनडिफरन्शिएटेड सेल मास किंवा ट्यूमर हा तयार होतो. परंतु मॅलिग्नंट ट्यूमर जे आहेत ह्या मात्र, ज्याला कॅन्सर सेल असं म्हटलेलं आहे, ह्या मात्र कॅप्सुलेटेड नाही, त्यांच्यामध्ये कॅप्सूल हे कव्हरिंग नाही आणि त्याच्यामुळं त्या ब्लडद्वारे इझिली इतर ऑर्गन्सकडे स्प्रेड होऊ शकतात. नेक्स्ट आहे मॅलिग्नंट ट्यूमर ऑर कॅन्सर. इट ग्रोज रॅपिडली. हा बेनाईन ट्यूमरच्या तुलनेत रॅपिडली स्प्रेड होणारा आहे. मॅलिग्नंट ट्यूमर हॅज ॲबिलिटी टू इन्व्हेड अदर टिश्यूज. आता ह्या मॅलिग्नंट ट्यूमरच्या ज्या कॅन्सरस सेल्स आहेत त्या इन्व्हेड म्हणजे हल्ला करणे, शरीराच्या ज्या इतर टिश्यूज आहेत त्यांच्यावर हल्ला करत असतात. इट स्प्रेड फ्रॉम वन ऑर्गन टू अदर व्हाया ब्लड ऑर लिम्फ. कॅन्सरस सेल ह्या एका ऑर्गनकडून दुसऱ्या ऑर्गनकडे ब्लड आणि लिम्फद्वारे पसरत असतात. अँड दे फॉर्म न्यू ट्यूमर्स. आणि ज्या ठिकाणात ते पसरलेले आहेत त्या ठिकाणी ते नवीन ट्यूमर तयार करतात. दॅट इज कॉल्ड ॲज सेकंडरी ट्यूमर्स. म्हणजे प्रायमरी म्हणजे जो सुरुवातीला ज्या ठिकाणी तयार झालेला आहे तो प्रायमरी, आणि सेकंडरी जो त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्प्रेड झालेला आहे. दिस मायग्रेटरी प्रोसेस इज कॉल्ड ॲज मेटास्टॅसिस. मायग्रेटरी म्हणजे स्थलांतर, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्प्रेड होण्याची ही जी कॅपॅसिटी किंवा ही जी प्रोसेस आहे दॅट इज नोन ॲज मेटास्टॅसिस. म्हणजे मॅलिग्नंट ट्यूमर किंवा जे कॅन्सर आहेत दे हॅव ॲबिलिटी ऑफ मेटास्टॅसिस, जी की आपल्याला बेनाईन ट्यूमरमध्ये पाहायला मिळत नाही. व्हेन कॅन्सरस सेल्स डिव्हाइड्स अनकंट्रोलेबली अँड न्यू लंप or masses of tissues are formed, that is called as neoplasms. जे अनकंट्रोल्ड सेल डिव्हिजनमुळे तयार होणारे जे सेलच्या मास आहेत, ज्यांना लंप असेही देखील म्हणतात, ट्यूमर किंवा जे मासेस आहेत दे आर कॉल्ड ॲज निओप्लाझम्स. निओ दॅट इज न्यूली फॉर्म्ड. एक्सेप्ट इन ल्युकेमिया. फक्त ल्युकेमियामध्ये मात्र अशा पद्धतीचे मास हे तयार होत नाहीत, कारण ल्युकेमिया दॅट इज द ब्लड कॅन्सर. मॉर्टॅलिटी रेट इज मोर, दॅट मीन्स दीज ट्यूमर्स आर मोर डेंजरस. आपण पाहिलं होतं की बेनाईन ट्यूमर हे तेवढे हार्मफुल नाहीत, परंतु मॅलिग्नंट ट्यूमर जे आहेत दे आर मोर हार्मफुल अँड देअरफॉर दे आर मोर डेंजरस. मॉर्टॅलिटी म्हणजे मृत्यूदर. तर मॅलिग्नंट ट्यूमरमध्ये मृत्यूदर हा जास्त आहे, त्या बेनाईन ट्यूमरमध्ये तो कमी आहे. का? कारण मेटास्टॅसिसची प्रोसेस ही मॅलिग्नंट ट्यूमरमध्ये होते. बेनाईन ट्यूमर हा कॅप्सुलेटेड आहे, लोकलाइज आहे, एकाच ठिकाणी आहे, त्याच्यामुळे तो इझिली रिमूव्ह केला जातो आणि एकदा त्याचा कॅप्सूलसहित तो नीट काढून टाकला तर तो परत होण्याची शक्यता कमी असते. परंतु मॅलिग्नंट ट्यूमरमध्ये मात्र त्यांच्यामध्ये मेटास्टॅसिस होण्याची कॅपॅसिटी जास्त असल्यामुळे जरीही आपण एखाद्या ठिकाणचा लंप काढून घेतला तरीही जर मेटास्टॅसिस झालेलं असेल तर तो नंबर ऑफ अदर पार्ट ठिकाणी पोहोचलेला असल्यामुळं
प्रत्येक वेळेस तो काढणं शक्य होत नाही, किंवा प्रत्येक ठिकाणाचा जरी काढत गेलो तरी ते नवीन नवीन टिश्यूजला डॅमेज करत जातात आणि त्याच्यामुळं त्यामध्ये मॉर्टॅलिटी रेट हा जास्त असतो. अगेन रॅपिड ग्रोथ ऑफ ट्यूमर दॅट कॉजेस ओव्हरक्राउडिंग अँड डिसरप्शन ऑफ नॉर्मल सेल्स. आता कॅन्सर आहे, अनकंट्रोल्ड सेल डिव्हिजन चालू आहे, त्याच्यामुळं ग्रोथ रेट हा रॅपिड आहे, रॅपिड आहे, डिव्हिजन हे फास्ट होत आहे. त्यामुळे ओव्हरक्राउडिंग म्हणजे कमी जागी नंबर ऑफ सेल्सची संख्या वाढते आणि ह्या ज्या सेल्स आहेत या नॉर्मल सेल्सच्या फंक्शनला डिस्टर्ब करत असतात. द कॅन्सरस सेल्स कॉम्पीट विथ द नॉर्मल सेल्स फॉर न्यूट्रियंट्स अँड फायनली किल देम. या ज्या कॅन्सरस सेल्स आहेत त्या नॉर्मल सेल्सला न्यूट्रिशनच्या बाबतीत कॉम्पीट करत असतात, त्याच मॅक्झिमम न्यूट्रिशन डिराईव्ह करत असतात आणि त्यामुळं फायनली दे किल द नॉर्मल हेल्दी सेल्स. Then types of cancer. There are 5 main types of cancers according to the type of tissue affected they are. आता कॅन्सरचे जे प्रकार आहेत हे कोणत्या प्रकारच्या सेल्स किंवा टिश्यू हे डॅमेज होतात त्यानुसार कॅन्सरचे 5 प्रकार आहेत. पहिला कार्सिनोमा. इट इज अ कॅन्सर अराइज फ्रॉम इपिथेलियल टिश्यू कव्हरिंग और लाइनिंग द बॉडी ऑर्गन्स इज नोन ॲज कार्सिनोमा. आता कार्सिनोमा हा इपिथेलियल टिश्यूमध्ये होत असतो आणि हे इपिथेलियल कव्हरिंग एकतर एखाद्या ऑर्गनच्या बाह्य बाजूनी असू शकते किंवा एखाद्या ऑर्गनच्या आतल्या बाजूनी असू शकते. म्हणजे असे दोन्ही ठिकाणी जरी बॉडी ऑर्गन्सच्या जर इपिथेलियल टिश्यू कव्हर आहे, काही ऑर्गन्समध्ये ती बाह्य बाजूनी पाहायला मिळेल तर काही ऑर्गन्समध्ये ती आतल्या बाजूनी पाहायला मिळते. त्यामुळे ज्या ठिकाणी इपिथेलियल टिश्यूज असतील आणि कॅन्सर झालेला असेल तर दॅट टाईप ऑफ कॅन्सर इज नोन ॲज कार्सिनोमा. एक्झाम्पल इज ब्रेस्ट कॅन्सर, लंग कॅन्सर, स्टमक कॅन्सर अँड स्किन कॅन्सर. आता स्किन कॅन्सर या ठिकाणी इपिथेलियल टिश्यू हे बाहेरच्या बाजूला आहेत, ब्रेस्ट कॅन्सर या ठिकाणी हे बाहेरच्या बाजूला आहेत, लंग कॅन्सर, स्टमक कॅन्सर यामध्ये मात्र हे स्ट्रक्चर आतल्या बाजूला आहेत आणि त्यामुळं ऑल आर इन्क्लुडेड अंडर कार्सिनोमा. देन इज द सार्कोमा. इट इज द कॅन्सर ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. कॅन्सर ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू इज नोन ॲज सार्कोमा. इट इन्क्ल्यूड्स बोन ट्यूमर. आता कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये बोन आहे, कार्टिलेज आहेत, त्यानंतर ॲडिपोज टिश्यूज आहेत, इतर कनेक्टिव्ह टिश्यू आहेत. त्यामुळं बोन ट्यूमर जर असेल तर दॅट इज नोन ॲज ऑस्टिओसार्कोमा. कॅन्सर ऑफ कार्टिलेज इज कॉल्ड ॲज कॉन्ड्रोसार्कोमा अँड कॅन्सर ऑफ ॲडिपोज टिश्यू इज नोन ॲज लिपोसार्कोमा. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी कनेक्टिव्ह टिश्यूचं कॅन्सर असेल तर दॅट इज नोन ॲज सार्कोमा. देन लिम्फोमा. इट इज अ कॅन्सर ऑफ लिम्फॅटिक टिश्यू दॅट इज लिम्फोमा. जर लिम्फॅटिक टिश्यूचा कॅन्सर असेल तर दॅट इज नोन ॲज लिम्फोमा. इट ऑकर्स इन लिम्फॅटिक नोड्स, स्प्लीन अँड टिश्यू ऑफ इम्युन सिस्टीम्स. मग यामध्ये येणारे जे पार्ट्स आहेत ते म्हणजे लिम्फॅटिक नोड, स्प्लीन आणि इम्युन सिस्टीमचे जे टिश्यूज आहेत यांचा जो कॅन्सर आहे दॅट इज नोन ॲज लिम्फोमा. नेक्स्ट इज ल्युकेमिया. इट इज अ टाईप ऑफ ब्लड कॅन्सर. ल्युकेमिया हा ब्लड कॅन्सर आहे अँड देअर इज एक्सेसिव्ह फॉर्मेशन ऑफ WBCs ऑर ल्युकोसाइट्स इन द बोन मॅरो. यामध्ये WBCचा किंवा ल्युकोसाइट्सचा काउंट हा वाढतो. देअर इज हाय ल्युकोसाइट काउंट इन ल्युकेमिया पेशंट. ल्युकोसाइटचा जो नॉर्मल काउंट आहे तर साधारणतः 4000 to 5000 जो काही नॉर्मल काउंट आहे तर त्यापेक्षा हा काउंट वाढतो. द ब्लड कंटेन्स मिलियन्स ऑफ ॲबनॉर्मल इमॅच्युअर WBCs अँड दॅट आर इनकॅपेबल ऑफ फायटिंग इन्फेक्शन्स. आता यामध्ये मिलियन्स ऑफ WBC तयार केल्या जातात परंतु ऑल आर
ॲबनॉर्मल अँड इमॅच्युअर. का? कारण सेल डिव्हिजन जे होत असते हे अनकंट्रोल्ड मॅनरने होत असते आणि त्यामुळे तयार होणाऱ्या ज्या नवीन सेल्स आहेत यांची ग्रोथ ही पूर्ण होत नाहीत, त्या इमॅच्युअर राहतात, त्या ॲबनॉर्मल तयार होतात आणि त्यामुळं WBCचं जे मेन काम आहे की अँटीबॉडी फॉर्मेशन किंवा इन्फेक्शन्सच्या विरोधात फायटिंग करणे, बॉडीचं प्रोटेक्शन करणे, तर ते फंक्शन्स या WBCद्वारे होऊ शकत नाही. डिफरंट टाइप्स ऑफ ल्युकेमियाज आर ऑल्सो देअर, दॅट इज मोनोसायटिक ल्युकेमिया और लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया. आता ह्यामध्ये जर लिम्फ नोड्स किंवा लिम्फॅटिक सिस्टीमचे भाग जरी इन्फेक्ट झालेले असतील, अफेक्ट झालेले असतील, तरीही ते ल्युकेमिया या प्रकारामध्ये येतात. नेक्स्ट इज द ॲडिनोकार्सिनोमा. इट इज अ कॅन्सर ऑफ ग्लँड्स. ॲडिनो हा जो शब्द येतो हा ग्लँड्सशी रिलेटेड येतो. ॲडिनोकार्सिनोमा म्हणजेच कॅन्सर ऑफ ग्लँड्स. आता मग ह्या ग्लँड्स म्हणजे थायरॉईड ग्लँड, पिट्युटरी ग्लँड, ॲड्रेनल ग्लँड किंवा इतर ज्या ग्लँड्स आहेत त्यांच्यामध्ये होणारा जो कॅन्सर आहे दॅट इज नोन ॲज ॲडिनोकार्सिनोमा. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचा भाग बघू. कार्सिनोजेन्स काय आहेत, ट्रीटमेंट काय आहे. सो सॉल्व दिस क्वेश्चन्स प्लीज.